हॅलो फ्रेंड्स, सखी सहेली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज काहीतरी गोड खायची इच्छा होती, तर म्हटलं आता घरात फ्रूटही पडलेले होते, तर फ्रूट कस्टर्ड बनवूया। त्यासाठी मला लागणार आहे दूध। एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये दूध ॲड करते। छान उकळी आणून घेऊ दुधाला। दूध बॉईल होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। हे फ्रूट याला आपण कट करून घेऊ। हे बघा, दूध छान बॉईल होत आहे, बॉईल करून घेऊया अगोदर। हे बघा, दूध बॉईल होत आहे तोपर्यंत ही 2 चमच कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। यात थोडंसं दूध ॲड करते आणि याला छान असं मिक्स करून घेऊ। याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, छान मिक्स करूया याला। हे बघा, एकही गुठळी नाही आहे यामध्ये। हे बघा, दूध छान बॉईल होत आहे। थोडी साखर ॲड करते आहे। साखर तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला गोड किती हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करा। याला मिक्स करून घेऊ। खूप लवकर 10 मिनिटात बनणारा हा बनणारी रेसिपी आहे ही। फ्रूट कस्टर्ड 10 मिनिटं लागतील बनवायला। बाकीचे ते जर फ्रूट वगैरे कट करायला असतील तर खूप लवकर बनवून तयार होते फ्रूट कस्टर्ड। हे बघा, छान आता बॉईल होतं याला। हे बघा, त्यामध्ये गॅस सिम करते। आपण जी कस्टर्ड पावडर ॲड केलेली होते, दूध आहे ना, हे थोडं थोडं मिक्स करते। हे बघा, कस्टर्ड पावडरने याला खूप छानसा घट्टपणा येतो। बघा, थोडं बघलं होतं याला, हे छान मिक्स झालं। कुठं गुठळ्या पण नाही राहिल्या यामध्ये। हे बघा, आणि खूप घट्ट होतं आता 2 मिनिटात बनवण्याचं। छान झालं आहे ते। हे बघा, हे छान बॉईल झालेलं आहे। याला आता आपण थंड करण्यासाठी ठेवू द्या। गॅस बंद करते आणि 15 मिनिटाला छान थंड करून घेऊ। हे बघा, हे फ्रूट मी कट करून घेतलेलं आहे। ॲपल आहे, हे बनानाचे स्लाइस आहे, काजू आहे, ड्रायफ्रूट्स। माझ्या मुलीला आवडतं म्हणून मी हे टाकत आहे याच्यामध्ये। तुम्हाला जर नसतील आवडत तुम्ही स्किप करू शकता। आणि हे डाळिंब आहे, तुम्ही पपई वगैरे तुम्हाला जे जे फळं आवडत असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। हे बघा, आपलं कस्टर्ड छान असं गार झालेलं आहे। यामध्ये मी आता हे ड्रायफ्रूट ॲड करते। हे कट केलेलं ॲपल, हे डाळिंब, आणि हे बनाना मिक्स करून घेते। हे बघा, आपलं फ्रूट कस्टर्ड रेडी आहे। तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून द्या। 1 तासासाठी थंडगार झाल्यानंतर याला तुम्ही सर्व करा। अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।